एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। तानाजीराव सावंत पुण्याचे आरोग्यमंत्री होण्यासाठी शिवसैनिकांचे विठुरायाला साकडे। मागील सरकारच्या काळात राज्याचे आरोग्यमंत्री असलेले तानाजीराव सावंत पुन्हा एकदा आरोग्यमंत्री व्हावेत यासाठी सोलापुरातील आणि जिल्हाभरातील शिवसैनिकांनी विठुरायाला साकडे घालत दुग्धाभिषेक करून महाआरती केली। प्रारंभी शिवसेनेच्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी पंढरपुरात जाऊन नामदेव पारी येथे वारकऱ्यांसमवेत टाळ मृदंगाच्या तालावर भजन केले। यानंतर श्री विठ्ठलास आणि श्री रुक्मिणीस मातेस दुग्धाभिषेक करून तुळशीहार अर्पण करून महाआरती करण्यात आली। तानाजीराव सावंत पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना श्री विठ्ठलाकडे आणि श्री रुक्मिणी मातेकडे करण्यात आली। या प्रसंगी महिलांनी बा विठ्ठला आमच्या भावास पुन्हा एकदा आरोग्यमंत्री कर असे आशयाचे फलक हाती धरले होते। यावेळी शेकडो लाडक्या बहिणी शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते। या प्रसंगी अभप वास्कर महाराज म्हणाले, आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक महाआरोग्य शिबिरे घेण्यात आली। या शिबिराच्या माध्यमातून लाखो वारकऱ्यांची तपासणी औषधोपचार करण्यात आले। या आरोग्य शिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाल्याचे अभप वास्कर महाराज यांनी सांगितले। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख मनोज शेजवाल, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य सुजित खुर्द, उमेश गायकवाड, युवासेना शहर प्रमुख समर्थ मोठे, सागर शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल, पंढरपूर शिवसेना शहर प्रमुख मुन्ना भोसले, उपजिल्हाप्रमुख संजय बनपट्टे, संजय सर्वदे आदी युवा सैनिक शिवसैनिक उपस्थित होते।